गोष्टी ऑर्गनला काय आपण जास्त इमोशनली अटॅच होतो. सो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला चष्मा लागल्यावर एवढं वाईट वाटत नाही. मग स्पर्म कमी असले तर खूप वाईट वाटतं. कारण IVF एवढं स्पेशलाइज फील्ड आहे की याच्यात 10 डॉक्टरांना जर भेटलं तर कदाचित 10 ओपिनियन असू शकतो. आणि मग इंटरनेटचं वेगळं आहे. इंटरनेटवर जर तुम्ही 10 डॉक्टरांची रील बघितली एक व्याख्या अशी की वस्तुस्थिती आणि आपल्या अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटीची गॅप इज द स्ट्रेस. Hello, hi, namaskar. Welcome to Infertility Unfiltered podcast. I am Dr. Uttara Ushir from IVF Care, and today we have our entire team. That is Dr. Ranjit Joshi sir, Dr. Sachin Gavle sir, Dr. Sheetal Patil ma'am, Dr. Trupti Dhakre ma'am, and Dr. Chetna Dahivelkar ma'am. तर आजचा आपला विषय आहे IVF आणि स्ट्रेस. तर IVFच्या यशावर स्ट्रेसचा कितपत परिणाम होतो किंवा स्ट्रेसमुळे काय काय गोष्टी घडतात. स्ट्रेस इज अ नॉर्मल पार्ट ऑफ आवर लाईफ. Stressors can be both good and bad, and our body should be able to respond to that stress. पण कॉन्स्टंट स्ट्रेस असल्यामुळे काय होऊ शकतं आपल्या IVFच्या ट्रीटमेंटवर हे आपण जाणून घेऊया. डेफिनेटली जसं उत्तरा तुम्ही म्हटलं की स्ट्रेस हा मेन पार्ट आहे ड्युरिंग IVF ट्रीटमेंटमध्ये. तर आपल्याला जे आहे की स्ट्रेस आणि इन्फर्टिलिटी हे इनडायरेक्टली जे आहे पेशंटला तिथे अफेक्ट करतात. याच्यामुळे सक्सेस रेटवर तिथे डेफिनेटली आपल्याला जे आहे आउटकम्सवर फरक पडतो. म्हणून आपण पेशंटला जेव्हा आहे की सांगतो की प्रॉपर काउन्सिलिंग जेव्हा आपण IVF मध्ये करतो की हे IVFचा सक्सेस रेट जो आहे की एक सायकलमध्ये तुम्हाला प्रॉपरली जे आहे की 100% सक्सेस त्याच्यामध्ये होणार नाहीये. तर हे आपण आधीपासून पेशंटला व्यवस्थित सांगितलं तर त्याच्याने डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट आपली होऊ शकते. आणि स्ट्रेस जो आहे क्रॉनिक स्ट्रेस पेशंटने घेतला की त्याच्याने पेशंटला हार्मोन इम्बॅलन्सेस होतात. अनओव्युलेशन मध्ये कधी कधी स्लीवेजही पेशंटचे मिळत नाही किंवा स्पर्मच्या क्वांटिटी क्वालिटी आणि मॉर्फॉलॉजीवर पण तिथे फरक पडतो. म्हणून हे प्रॉपर काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट व्यवस्थित केली तर आपल्याला डेफिनेटली IVFला सक्सेस मिळू शकतो. हे तुम्हाला असं म्हणायचं आहे की काउन्सिलिंगमध्ये वास्तवता की काय अपेक्षित करायला पाहिजे नाही का ते समोर यायला पाहिजे की जसं तुम्ही म्हटलं की 100% काय शक्य आहे का. आणि मेनली स्ट्रेस येण्याचे कारण काय आहेत की मला खूप इंजेक्शन्स घ्यावे लागणार आहेत, खूप औषधं आहेत, मग फायनान्शियल स्ट्रेस असतो, सोसायटल प्रेशर असतं आणि त्यातल्या त्यात जर प्रिव्हियस IVF सायकल झालेली असेल आणि ती जर फेल झालेली असेल तर त्याची अँझायटी अजून वाढते. पेशंटला याही गोष्टीचं टेन्शन असतं की मी जॉब करते, मला खूप वेळा हॉस्पिटल व्हिजिट करावं लागेल, मला सुट्टी घेऊन बहुतेक घरी राहावं लागेल, तर त्या बेड रेस्ट घ्यावी लागेल. हा खूप मोठा स्ट्रेस पेशंट्स घेतात विच इज काइंड ऑफ अननेसेसरीली. आणि जर तुम्ही डॉक्टरांशी बोललात सगळं समजून घेतलं तुमचा हा स्ट्रेस नक्कीच कमी होऊ शकतो. नंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की रिझल्टचा स्ट्रेस की एम्ब्रिओ ट्रान्सफर झालेला आहे पण आता पेशंट जातात घरी गुगलवर चेक करतात एम्ब्रिओ ग्रेडिंग काय होती ते त्यांना माहिती नसतं. मग ते उगाच सगळं शोधत बसतात आणि काय रिझल्ट येईल हा विचार करत उगीच स्ट्रेस घेत बसतात. येस, मला वाटतं हा स्ट्रेस जेव्हा येतो तर स्ट्रेस येतो तेव्हा बॉडीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन सिक्रेट होतात लाईक कॉर्टिसॉल आणि मग बॉडी रिस्पॉन्ड कसं करते फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स. मग त्याच्यामुळे काय होतं की सगळे जे चांगले हॉर्मोन्स आहेत विच आर रिक्वायर्ड फॉर बॉडी मेंटेनन्स किंवा ते हॅम्पर होतात आणि मग पेशंट तसं रिॲक्ट करतात. मग आपण स्ट्रेस कसा अवॉइड करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमची ट्रीटमेंट काय चालली आणि त्याचा रिस्पॉन्स काय येणार हे व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा पण रिअलिस्टिक अप्रोच हवा. म्हणजे तुम्ही ऑप्टिमिस्टिक राहा पण रिअलिस्टिकही राहा. जसं सर म्हटले की 100% रिस्पॉन्स येईल तसं नाहीये. यू शुड नो व्हॉट आर द रिझल्ट अकॉर्डिंग टू युअर केस. दुसरं स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. सेल्फ केअर म्हणजे काय तुम्ही स्वतःच्या बॉडीची पण काळजी घ्या आणि माइंडची काळजी घ्या. शरीराची काळजी घेताना काय बघितलं पाहिजे. बऱ्याचदा पेशंट काय करतं की रात्रीची झोप नीट होत नाही, जंक फूड खातात, त्यांचं स्मोकिंग अल्कोहोल अशा हॅबिट्स असतात. तर हे सगळं जर आपण रिड्यूस केलं 7 तासाची झोप, शांतपणे एक्सरसाइज कडे लक्ष दिलं, रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरले, आपल्या हॉबीला जपलं, योगा, मेडिटेशन, ब्रीदिंग एक्सरसाइजेस हे सुद्धा बॉडीला खूप काम करतं आणि प्रसन्न वाटतं आणि मग स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतात. त्याचा नक्कीच चांगला रिस्पॉन्स येतो. आणि जर स्वतःच्या बॉडीकडे लक्ष दिलं म्हणजे शरीराकडे डाएट, एक्सरसाइज, शांत झोप, वॉटर इनटेक या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच IVFचा रिस्पॉन्स हे चांगला वाढू शकतो. थोडक्यात चेतना मॅडम तुम्हाला असं म्हणायचं किंवा
ज्या गोष्टीने आपले स्ट्रेस हार्मोन्स वाढतात त्या गोष्टी कमी करायच्या, येस. आणि ज्या गोष्टीने आपले बॅलन्सिंग Happy किंवा hormones. हॅपी हार्मोन्स किंवा पॉझिटिव्ह हार्मोन्स, आणि मागे एक स्टडी झाला होता खूप पूर्वी की त्याच्यामध्ये लेप्टिन Yes. विच इज ऑल्सो हॅपी हार्मोन. तर जे लोक त्यांच्या हॉबीज किंवा ध्यान, मेडिटेशन, एनिथिंग, Follow कोणाला करतात. पेंटिंग आवडतं, कोणाला गाणी म्हणणं आवडतं, हम्म. कोणाला कुकिंग आवडतं, तर हे केलं की तुमचं लेप्टिनची लेवल वाढते Right. ब्रेनमध्ये. आणि ते स्टडीज शोन की बुवा ज्यांची लेप्टिनची लेवल चांगली आहे त्यांचा सक्सेस रेट चांगला असतो. म्हणजे आपण ह्या मार्गी ते बॅलन्स करायचं की बुवा ज्या गोष्टींनी स्ट्रेस हार्मोन वाढत आहेत त्या कमी करायच्या, ज्या गोष्टींनी लेप्टिन वाढतं किंवा बाकी हॅपी हार्मोन्स वाढतात हॉर्मोन्स. ते वाढवायचे. खरं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे IVF ही कपलनी एकत्र करावं लागतं. Yes. So, They both should be- एकमेकाला सपोर्ट करणं पण खूप महत्त्वाचं Yes. आहे. कारण याच्यामध्ये काय होतं की प्रेग्नन्सी राहत नाही याचं एक कारण एकतर फिमेल मध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो, मेल मध्ये काही असू किंवा शकतो, दोघांमध्ये किंवा असू दोघांमध्ये दोघांमध्ये. असू शकतो. सो त्या एकमेकाला ब्लेम न करणं, हम्म. एक दुसरं म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो ऍक्सेप्ट करणं. म्हणजे आता हम्म. फॉर एक्झाम्पल समजा स्पर्मचा प्रॉब्लेम आहे, तर आता स्पर्मचा प्रॉब्लेम आहे म्हटलं मेल पार्टनरला एवढं प्रेशर येतं हो. की पहिलं तर ऍक्सेप्ट होत नाही आणि हम्म. डिनायल मोड मध्ये जातात. सो त्याच्याऐवजी हे जे आपण नेहमी उदाहरण सांगतो की हा. हे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत दे आर पार्ट ऑफ युअर बॉडी. आता बरोबर. फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला काय आपण जास्त इमोशनली अटॅच होतो. हम्म. सो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला चष्मा लागल्यावर एवढं वाईट वाटत नाही, हम्म. मग स्पर्म You're right. कमी असले तर खूप वाईट वाटतं. बट बोथ आर ऑर्गन्स ऑफ बॉडी. सो त्या प्रकारे आपण त्याला ऍक्सेप्ट करायला Yes. पाहिजे. आणि ट्रान्सपरन्सी पाहिजे दोघांमध्ये. आता जर पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट नसेल समजा तरी सुद्धा दोघांना माहिती पाहिजे की काय आपल्या परिस्थिती आहे, काय चाललंय, शेअरिंग झालं पाहिजे. काउन्सिलिंगला शक्य झालं तर दोघांनी एकत्र आलं पाहिजे, ते योग्य इन्फॉर्मेशन जाते. नाहीतर मग एकच पार्टनर आला की त्याला पूर्ण गोष्ट सांगता येत नाही. Yes. त्याच्यामुळे स्ट्रेस खूप जे आहे तसं रिपीट आणि मला नाही करता वाटतं येत. म्हणजे हो, तू जे हो. पेशंटला सांगते ना की काउन्सिलिंगला जाताना लिस्ट करून घेऊन जा. म्हणजे आज तुम्हाला रात्री डोक्यात काहीतरी विचारायला लिहून टाका. आजकाल मोबाईलवर लिहिता येतात. म्हणजे मग आपण डॉक्टरकडे Don't गेलो forget. की ते सगळे मुद्दे आपण डिस्कस होतात. नाही तर मग त्यावेळेला आठवतात तेवढे होतात. आणि मग परत घरी गेल्यावर परत तेच. घरी कन्सल्टिंग मधून बाहेर पडलं का रे हे राहायचं. आणि अजून एक काय की स्ट्रेसचं काय होतं, इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करतात. सो हम्म. इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा तुम्ही डॉक्टरशी बोलता तेव्हा एक अर्धा तास बोलले आणि जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते त्यातली 30%च रिटर्न होते. हम्म. बाकीची इन्फॉर्मेशन मग ती इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न लोक नेटवर जाऊन करतात, गुगल सर्च इंटरनेट, हो. करतात आणि मग ती ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन मिळायच्या ऐवजी वेगळीच चुकीची हम्म. इन्फॉर्मेशन मिळते. Yes. कारण IVF एवढं स्पेशलाइज्ड फील्ड आहे हो. की याच्यात 10 डॉक्टरांना जर भेटलं तर कदाचित 10 ओपिनियन असू शकतात. हो. सो आणि मग इंटरनेटचं वेगळं एक. सो इंटरनेटवर जर तुम्ही 10 डॉक्टरांची रील बघितली ते म्हणजे आपल्याला थोडक्यात सिन्सर म्हणतात ते एकदम खरं आहे की सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन हा फार महत्त्वाचा आहे. तो ऑथेंटिक पाहिजे. बरेच जण काय असतं की ज्यांना तेवढीशी सायंटिफिक बॅकग्राऊंड नाही आहे किंवा नॉलेज नाही आहे, मग असं टाकलं गेलं की मग ती अनसायंटिफिक अनरिअलिस्टिक इन्फॉर्मेशन येते. म्हणून मग आपण आपल्या पॉडकास्टमध्ये पॉडकास्टचा उद्देश तोच आहे. आणि दुसरं की आपण इथे सगळं रिसर्च बेस सांगतो. Yes. हे काही आपल्या कोणाचे गट फिलिंग किंवा हे नाही आहेत. तर जे रिसर्चनी दाखवलंय, जसं मी लेफ्टिनचं म्हणतो की लेफ्टिनचा रिसर्च झालेला आहे असं. खरं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की म्हणजे ते फॅमिलीला सांगायचं नसतं. तो एक हा. वेगळा स्ट्रेस त्यांच्या मनात असतो. हो. तर ऍटलीस्ट तुमचे जवळचे जे लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही शेअर केलं पाहिजे. म्हणजे तो स्ट्रेस रिड्यूस होतो आणि न सांगायचा जो स्ट्रेस आहे तो तरी आपण ऍटलीस्ट रिड्यूस करू शकतो. तर बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये पण आता तिथे फ्रेंड्स होतात, म्हणजे हो. व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करतात. आता Yes. ट्रीटमेंट तुझी चालू आहे, Support माझी group. चालू आहे, Support सपोर्ट group. ग्रुप हो. एका वेळेला असतो. त्याच्यामुळे पण त्यांनी फायदा होतो बऱ्याच फक्त गोष्टी. आपली ट्रीटमेंट वेगळी आहे एवढं समजून घ्या. दुसऱ्या पेशंटला ते दिलंय म्हणून मलाही तसंच दिलं पाहिजे किंवा माझी केस सेम आहे हे असं न समजता हा. तुमच्या डॉक्टरांशी कम्युनिकेशन मध्ये राहा आणि योग्य तो सल्ला घ्या. गरज पडली तर काउन्सिलिंग जरी करून घेतलं तरी चालतं, कारण दॅट विल हेल्प यू टू रिड्यूस युअर स्ट्रेस. आणि सपोर्ट ग्रुप जसं म्हणजे शीतल मॅडम सगळ्याच पेशंटला एनकरेज करतात की तुम्ही फिटिंग रूम मध्ये बसलाय ना आजूबाजूच्या पेशंटशी बोला. म्हणजे हे परीक्षेला जायच्या आधी असतात. हॉस्टेलमध्ये आपण कसं की दुसऱ्या दिवशी पेपर आहे, आदल्या दिवशी सगळेच जण म्हणतात मला काही आठवत नाही, पण मेजॉरिटी लोक पास होणारे असतात. त्यामुळे ती एक दुसराही माणूस म्हटलं की बाबा मलाही आठवत नाही, तर मग आपल्याला असं
की आपल्या परिस्थितीसारखी दुसऱ्यांची पण आहे, मी एकटाच नाही आहे, तर ह्याच्याने कुठेतरी सपोर्ट किंवा एक सहारा मिळण्याचं होतं. आणि सर आपला जो 3 सायकल प्रोग्राम आहे हो. म्हणजे तो आपला मला वाटतं फायनान्शियल स्ट्रेसला तो रिड्यूस करतो. त्याच्याबद्दल तर आपण बोलूया. म्हणजे आता जसं तृप्ती मॅडमने सांगितलं ना की स्ट्रेसचे अनेक सोर्सेस, येस. की आपली मेडिकल कंडिशन काय, मला होणार की नाही, Physical मग आहे. लोक काय म्हणतील, सोशल स्ट्रेस, किंवा होत नाही म्हणून लोक कुठे बोलणं जातं, Yes. कोणी घालून पाडून बोलतं, फायनान्शियल की एवढा खर्च, एवढा सक्सेस रेट, मग अनेक वेळा IVF करावं लागणार. आपण ते 3 सायकलवर एकदा पूर्ण बोलणारच आहोत. Yes, म्हणजे yes. त्याचे जे नुसतंच फायनान्शियल नाही पण त्याचे बाकी पण फायदे आहेत, सायकोलॉजिकल आहे, हे आहे. आणि चेतना मॅडम, तुम्ही जे पेशंटला सांगतात ना ते मला वाटतं सगळ्यांना, की तुम्ही काउन्सिलिंगला बसला, जसं सचिन सर म्हणाले की 30-40% गोष्टी लक्षात राहत नाही, विसरून जातो आपण, हे स्वाभाविक आहे. कारण जेव्हा समजा उत्तरा मॅडम मला माहिती देत आहे, पहिला पॉईंट त्यांनी सांगितला तर मी त्याच्यावर विचार करतो, आणि मग जेव्हा ते दुसरा पॉईंट सांगतात तेव्हा तो माझा विचार चालू असल्यामुळे तो दुसरा पॉईंट लक्षात येत नाही. म्हणून शास्त्राने हे प्रूव्ह केलंय, अगेन रिसर्च आला की आपण हे की सायंटिफिकली इट इज प्रूव्हन की रिटेन्शन कोशंट ऑफ एनी काउन्सिलिंग और कन्सल्टेशन हा 60 ते 70% असतो. 30-40% गोष्टी आपण रजिस्टर होत नाही किंवा मिस करतो किंवा आपल्या लक्षात येत नाही, कारण आपलं ब्रेन विचार करत असतं की आता मी डॉक्टरला पुढचा प्रश्न काय विचारतो. येस. आणि म्हणून हे मोबाईलसारखे गॅजेट्स की जिथे आपण ऑडिओ रेकॉर्डिंग करू शकतो, आपण तर सगळ्यांनाच एनकरेज करतो, Yes. किंवा तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा कन्सल्टेशन, प्रॉपर डॉक्टर जवळ फोन ठेवा, त्याचा आवाज व्यवस्थित येईल. काही जण रेकॉर्ड करतात पण ते असं कुठेतरी पर्समध्ये फोन असतो, खाली टेबलाच्या खाली धरतात, त्याला काही मला वाटतं घाबरायचं किंवा असं काही आपण डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन नाही करायचं, ओपन डिस्कशन, Yes, आणि ते yes. डिस्कशन आपण रेकॉर्ड करतो आणि त्याचं अनेक फायदे होतात. कारण बाहेर हो. पडलं की बऱ्याच जणांना घरून आई वडिलांचा हो, बऱ्याच फॅमिली नसते सोबत, दोन्ही Family पार्टनर काय असतात, म्हणेल हां, डॉक्टर, घरी जाऊन आणि सांगायला आपण तेवढं 100% रिप्रोड्यूस नाही नाही करू करू शकत. त्याच्याऐवजी सरळ काय म्हणेल डॉक्टर म्हटलं की व्हॉट्सअपवर ऑडिओ क्लिप पाठवून द्यायची, ऐका, त्यांनाही बरं वाटतं. Yes. म्हणजे आपण व्हिडिओज पण केलेले आहेत, पेशंट हो, इन्फॉर्मेटिव्ह information व्हिडिओज. videos. पेशंट बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात तर त्यांना तेव्हा ते इन्फॉर्मेशन व्हिडिओज गेले की बऱ्याचशा त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर झाले असते. हो. नॅचरल प्रेग्नन्सी कशी असते, IUI काय आहे, IVF काय आहे. तर बऱ्याच लोकांना आता मला डॉक्टर मध्ये गेल्यानंतर काय सांगते, मला IUI ट्रीटमेंट सांगेल की मला IVF लागणारच आहे, हो, हे बरेचसे प्रश्न असतात. तर त्या ती व्हिडिओ पण anxiety बरीचशी हो. की सिनेमा सारखं काहीतरी ड्रामॅटिक. सस्पेन्स. बेसिकली हे आहे की प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. प्रत्येकाला लागणारी ट्रीटमेंट ही खूप युनिक आहे, ती सायंटिफिक वेने गेली पाहिजे. आणि एक्सपेक्टेशन्स अँड रियालिटी ज्याच्याबद्दल सर अजून चांगलं सांगतील, त्याच्याने खूप स्ट्रेस कमी होतं. तर स्ट्रेस जर आपण पाहिलं तर स्ट्रेसच्या अनेक व्याख्या आहेत. एक व्याख्या अशी की वस्तुस्थिती आणि आपल्या अपेक्षा, म्हणजे एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटीची गॅप इज द स्ट्रेस. ओके, तर आता ही गॅप किंवा भरायची असेल आपल्याला, तर आपल्याला दोन्ही अंगांवर काम केलं, म्हणजे आपले एक्सपेक्टेशन पण रिअलिस्टिक पाहिजे. जसं शीतल मॅडम म्हणाल्या की काही जणांना वाटतं किंवा वाटून दिलं जातं की IVF सक्सेस रेट म्हणजे IVF म्हणजे 100%. शेवटचा पर्याय म्हणजे हां, शेवटचा पर्याय नाही, शेवटचा पर्याय असू शकतो, पण एकदा IVF केलं की जादूची कांडी magic. फिरवल्यानंतर झालं, एक मुलगा एक मुलगी, जुळे वगैरे, गोरे कोंबडे, असं काय होत नाही. तर IVFचा आपण जगभरात पाहिला 40%च्या आसपास सक्सेस रेट आहे, 40-45. याचा अर्थ काय की उरलेले जे 55-60% लोक आहेत त्यांना दुसऱ्यांदा IVF करायला लागले, काहींना तिसऱ्यांदा करायला लागले, काहींना चौथ्यांदा करायला लागले. ओके, आता ते मागे आपण बोललो की हे जर मनात ठेवलं की मला एकाच्या वेळेला जास्त वेळा करायला लागू शकतो, ही टेक्नॉलॉजीचं लिमिटेशन. आज जगात रिसर्च चाललाय की हा सक्सेस रेट कसा वाढवावा, आणि वेगवेगळ्या गोष्टी होत्या, तो हळूहळू वाढतोय. सो मल्टिप्लिसिटी ऑफ ट्रीटमेंट, म्हणजे आपले काय एक्सपेक्टेशन, किंवा काही जण म्हणतात की आम्हाला IVF करायचं, पण अरे तुम्ही प्रेग्नंट का होत नाही ते बघा. जर एखाद्या फॅक्टरमध्ये जे आपण 4 फॅक्टर पाहतो, शुक्रजंतू, गर्भपिशवी, नलिका आणि स्त्रीबीज, या 4 पैकी काही फॅक्टरमध्ये करेक्टेबल प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही करेक्ट करा. येस, यू माइट नॉट नीड IVF. हां, म्हणजे जसं मागच्या ह्याच्यात बोललो आपण की गर्भपिशवीत प्रॉब्लेम, IVF मध्ये बाहेर तुम्ही गर्भ तयार करता आणि गर्भपिशवीत सोडता, पण जर गर्भपिशवी व्यवस्थित नसेल तर तो काय गर्भ चिटकणार.
मग त्याच्यावर आधी काम करा. ओके, सो ह्याच्याने काय होतं की आपल्या रियालिटी बदलते. म्हणजे आपण हे 2 उदाहरणं घेतली की मानसिकतेने आपल्या एक्सपेक्टेशन बदलतात, वस्तुस्थिती बदलते आणि मग त्याला मनाची तयारी होते आणि मग हा जो प्रवास आहे हा आपल्याला समजल्या झाल्यामुळे जास्त सुसह्य होतो. येस. ओके, सो आय थिंक हे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटचं एक प्रिन्सिपल नुसतंच IVF ला नाही पण आयुष्यात सगळीकडे लावू सगळीकडे शकतो की आपल्या वस्तुस्थिती आणि आपली अपेक्षा या दोन्ही गोष्टींवर काम केलं की त्यातली गॅप कमी होते आणि ती गॅप म्हणजे स्ट्रेस आहे. तो स्ट्रेस आपला कमी होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला असेल तर तुम्ही त्याला लाईक शेअर नक्की करा, कारण त्याच्याने रेटिंग आणि हे वाढतात. तुमच्या ओळखीच्या माहितीच्या लोकांना ज्यांना तुम्हाला वाटतं की उपयोगी असू शकेल त्यांच्यापर्यंत प्लीज फॉरवर्ड करा. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील कुठल्याही टॉपिकवर IVF रिलेटेड तर कॉमेंटमध्ये टाका, कारण कॉमेंट्स आल्या की आम्हाला त्याच्यातून माहिती मिळते की साधारण काय पुढचे टॉपिक्स घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग पुढचे टॉपिक्स किंवा पुढचे पॉडकास्ट डिझाईन केले जातील. धन्यवाद. Yes. थँक्यू. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.